नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात होऊन 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नायगाव पूर्वेतील चिंचोटी परिसरात ही दुर्घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 तरुण सुझुकी हायाबुसा या उच्च क्षमतेच्या दुचाकीवरून मुंबईहून नालासोपाऱ्याकडे भरधाव वेगात जात होते। चिंचोटी परिसरातील साधना हॉटेल जवळ त्यांची दुचाकी आली असता ईश्वर साव हा युवक रस्ता ओलांडत होता। दुचाकीचा वेग अत्यंत जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीने ईश्वर साव याला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की ईश्वर साव याचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर दुचाकी बराच अंतर फरफटत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। या दुर्घटनेत दुचाकी चालक शाहरुख खान आणि मागे बसलेला अर्जुन शेट्टी हे दोघेही गंभीर जखमी झाले। गंभीर दुखापतीमुळे त्यांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। प्राथमिक तपासात अतिवेग हेच अपघाताचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे। मृत चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सुझुकी हायाबुसा ही वेगवान आणि शक्तिशाली मोटरसायकल म्हणून ओळखली जाते। विशेषतः धूम या चित्रपटानंतर या बाईकची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली। मात्र अतिवेग आणि रेसिंगच्या मोहामुळे अशा दुचाकींमुळे गंभीर अपघातांच्या घटना वाढताना दिसत आहेत। मुंबई अहमदाबाद महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाने या भागात वेग मर्यादा नियंत्रण, सीसीटीव्ही निरीक्षण आणि कडक वाहतूक अंमलबजावणी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।